नमस्कार, माझं नाव आहे श्याम भुरके. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी नोकरी केली, पण त्याचबरोबर योग, ध्यान, नाट्य, कला, इतर विषयामध्ये रस घेतला. त्यातले काही आनंददायी प्रसंग आपल्या पुढे सांगावेत म्हणून आनंदाचं ATM नावाची व्याख्यानमाला सुरू केली. त्यातला एक प्रसंग हा SSY बद्दलचा आहे, सिद्ध समाधी योग. सोलापूरमध्ये मी रिजनल मॅनेजर होतो आणि खातेदारांपैकी एक जण माझ्याकडे आला आणि म्हणाला, इथे SSY कोर्स आहे, तो तुम्ही करा, तुमच्या तब्येतीला तो फार चांगला राहील. म्हटलं काय आहे? ते म्हणाले, सिद्ध समाधी योग म्हणजे तुम्ही सकाळी रोज यायचं आणि 7 ते 9 हा कोर्स होईल, तुम्ही 10:30ला तुमच्या बँकेत परत येऊ शकाल. म्हटलं ठीक आहे, नवीन काय असेल तर ते करावं ही माझी वृत्तीच होती. काहीतरी शिकावं येत ना, हा एक कोर्स आपला पूर्ण होईल या भावनेनं मी बरोबर वेळेवर पहाटे उठून आंघोळ करून तिथं वेळेच्या आधीच पोचायचो. आणि गेल्यावर त्यांनी सांगितलं, सिद्ध समाधी योग म्हणजे हा प्राणायामाचा प्रकार आहे. आपण कशावर जगतो? हवा. मग ही हवा आत येते आणि त्यातला प्राणवायू आपण घेतो. तर हा प्राणवायू आत घेतो याची जागरूकता पाहिजे. फक्त हवा, ऑक्सिजन नव्हे, ऑक्सिजन या अर्थानं प्राणवायू नाही, तर आपण जिवंत राहण्याची जी ताकद आहे ती त्यातनं आपल्याला मिळत असते. हा भाग त्यांनी प्रभावीपणे मांडला आणि काही प्रथा सांगितल्या. त्या म्हणजे लिंबू पाणी घ्यायचं रोज, लिंबू पाणी. आणि ते तिथं मी शिकल्यामुळं तेव्हापासून आज तागायत सकाळी उठल्यावर पहिल्यांदा लिंबू पाणी थोडंसं कोमट करून मी पितो. त्यामुळे तब्येत चांगली राहायला खरोखर उपयोग होतो, एनर्जी मिळते आणि आपण कार्यरत राहतो. हा लिंबू पाण्याचा वर्ग होता का? नाही, तो एक भाग होता त्याचा. खाण्याबद्दल शिकवत होते, तोही एक भाग होता. त्यांच्याकडे रॉ फूडला फार महत्त्व, म्हणजे कमीत कमी शिजवलेलं अन्न खायचं. आणि त्याचे ते प्रात्यक्षिकही दाखवायचे की कोशिंबिरी कशा करायच्या, फळं आणि इतर भाज्या एकत्र करून काय काय करायचं ते खायला द्यायचे. असं नवीन एक जीवनाचा अर्थ कळत होता. पण हा प्राणायाम काय होता? तर ते म्हणाले, आपण शरीरात हवा घेतो, ही मोर ऑक्सिजन म्हणून योजना आहे म्हणाले. म्हणजे काय? आपण मोर ऑक्सिजन कशात म्हणतो? पाणी विकतात ते हल्ली जाहिरात करतात, मोर ऑक्सिजन. तर ही मोर ऑक्सिजन म्हणजे इथं आत हवा घ्यायची, जागा वाढवायची. मग पहिल्यांदा काय करायचं? कनिष्ठ प्राणायाम म्हणायचं. म्हणजे कनिष्ठ म्हणजे खालच्या भागातला, ह्या खालच्या बरगड्याच्या इथं असा हात ठेवायचा आणि पूर्ण आत श्वास घ्यायचा. श्वास घ्यायचे, काउंट्स मोजायचे, 1 2 3 4 5. अजून हवा आहे का? अजून हवा आहे का बघा. जास्तीत जास्त आत हवा घ्या. पूर्ण आतले लंग्स, फुफ्फुसं फुगली येथे डोळ्यापुढं आणा आणि तिथं जे अशुद्ध रक्त आहे ते शुद्ध करण्याची क्रिया आता सुरू झाली, हेही डोळ्यापुढं आणा. आपला ऑक्सिजन, प्राणवायू ते शुद्धीकरणासाठी वापरला जातो आहे, हेही डोळ्यापुढं आणा. आणि आता वापरून झालं आहे म्हणून राहिलेला नको असलेला भाग आता आपण एक्झेल म्हणजे बाहेर सोडतो आहे. तो घशामध्ये दाब द्यायचा आणि सोडायचा. कनिष्ठ प्राणायाम 2, 1 2 3 4 5. ठेवा, मध्ये ठेवायचा आहे, तो वापरायचा आहे. ठेवा, 1 2. हात वापरला जातो आहे. सोडा, 1 2 3 4 5. पोट आत घ्यायचं आणि मग मध्ये
थोडा अंतर ठेवून पुन्हा पुढचा घ्यायचा. असं 7 वेळा कनिष्ठ प्राणायाम करायचा. घ्यायचा, सोडायचा. आता हे झालं की मग म्हणे अजून शरीरात मध्ये जागा वाढवायची आहे म्हणून काय करा, मध्य प्राणायाम करा. सामान आणायला गेलो आहे दुकानात आणि त्याच्यामध्ये पिशवीत दुकानदार म्हणतो अजून थोडं सामान भरायचं, पिशवी जरा उचलून घ्यावर. तशी इथं उचलली आहे, कनिष्ठमधनं मध्यवर आलं आहे. मध्य प्राणायाम 1 2 3 4 5 असं जास्ती अजून हवा पूर्ण छाती फुगली आहे ना, आत संपूर्ण हवा आली आहे ना, आली आहे बघा, वापरली जाते शुद्ध हवा करायला. आता सोडा. 1 2 3 4 5. मध्य प्राणायाम 2. घशात दाब देत सोडा, घशात दाब देत सोडा. मग हे 7 वेळा झालं. ते म्हणायचे अजून जागा करायची, पिशवीवर उचला. मग काय करायचं, कनिष्ठ मध्य ज्येष्ठ प्राणायाम. अजून मागं हात न्या, अजून मागं. आणि आता पूर्ण हवा घ्या. 1 2 3 4 5. पूर्ण हवा, शुद्ध हवा होते, शुद्ध रक्त होत आहे. सोडा. 1 2 3 4 5. असं 7 वेळा करा. अजून एकदा. 1 म्हणजे जास्तीत जास्त आपण हवा आत घेतली, त्याचा प्राणवायू वापरला. आता त्याच्यातली नजाकत कलाकुसर सांगतात ती म्हणजे ही चिमूट करायची, चिन्मुद्रा. आणि हे मांडीवर हात ठेवायचे. ही चिमूट दाबून धरली ना की हा हवेचा कॉक आहे. चिमूट दाबून धरली की शरीराच्या खालच्या भागामध्ये हवेचा दाब वाढतो. कमरेखाली मांड्या वगैरे पाय सगळे कार्यरत होतात. शंकराचार्यांनी हे तत्त्वज्ञान शोधून काढलेलं आहे आणि प्रभाकर गुरुजी हे त्याचे प्रमुख संबंध जगभर त्याचा प्रचार करतायत. ही चिन्मुद्रा. 1 2 3 4 5. चिमूट दाबा, हवेचा दाब खाली निर्माण झालेला पहा. सोडा. 1 2 3 4 5. हे पुन्हा 7 वेळा करायचं आहे. चिन्मुद्रा. चिन्मुद्रा झाल्यावर मग आहे चिन्मय मुद्रा. चिन्मय म्हणजे ही चिमूट धरली आहे आणि बाकीची राहिलेली 3 बोटं आत घ्यायची. चिन्मय. ही अशी परत मांडीवर ठेवायची. यानं काय होणार आहे, मधल्या भागामध्ये परत हवेचा दाब जास्त निर्माण होतो. हे हवेचे कॉक आहेत. एवढंसं केल्यावर इतका हवेचा दाब तिथं निर्माण होतो आहे आपल्याला आधी माहिती नव्हतं, मला तरी नव्हतं, पण मी तिथं शिकलो. चिन्मय मुद्रा. 1 2 3 4 5. ठेवा. 1 2. सोडा. घशात दाब देत. 1 2 3 4 5. ही चिन्मय मुद्रा. ही 5 वेळा करायचं. चिन झालं, चिन्मय मुद्रा झालं. आता काय, हा अंगठा आत घ्यायचा आणि मूठच बंद करायची. चिन्मय याला म्हणायचं आदिमुद्रा. आदिमुद्रा. मूठ बंद करायची, ती दाबून धरायची. ती आवळली की हवेचा दाब आतनं येतोय, तो सबन टाळूत येतो. काय कॉकची या मजा हवेच्या, मला गंमतच वाटते. आधी माहिती नव्हतं. टाळूत येतो. डोकं दुखत असेल तरी तुम्ही आदिमुद्रा करा, इथं हवेचा दाब वाढत वाढत शांत होतं मन. फार ताणतणाव आला आहे, आदिमुद्रा करा, डोकं शांत होत आहे. आणि मोठे केले आहे. आदिमुद्रा. 1 2 3 4 5. अजून हवा पूर्ण डोक्यात भरल्यानं बघा. ठेवा. 1 2. सोडा. 1 2 3 4 5. असं हे 7 वेळा करायचं.
म्हणजे झालं चिन्मय आदी मुद्रा. आता मेरुदंड म्हणजे ही 4 बोटं आत आहेत आणि अंगठेवर आहेत आणि अंगठे शरीराच्या बाजूला ओढायचे आहेत. यानं पाठीच्या कण्यामध्ये हवेचा दाब वाढतो आणि पाठीचा कणा ह्या शरीराचा फार महत्त्वाचा भाग आहे. तो लवचिक असेल तोपर्यंतच आपलं जीवन आहे हे लक्षात घ्या. म्हणून पाठीच्या कणाचा मेरुदंड. मेरुदंड 1 2 3 4 5 मनामध्ये आणायचं. पूर्ण कण्यामध्ये वरपासनं खालपर्यंत, खालून वर हवेचा दाब निर्माण झालेला आहे, ठेवलेला आहे आणि मग सोडा. 1 2 3 4 5. मेरुदंड 2 चिन्मय आदी मेरुदंड झाला. आता राहिला तो पूर्ण मुद्रा. पूर्ण मुद्रा म्हणजे अंगठा हात घेऊन दोन्ही मुठी बंद करायच्या, एकमेकांना खाचीत खोचायच्या. हे सोडू द्यायचं नाहीत, खाली आत न्यायचं आणि ओटीपोटाच्या इथं जास्तीच आत ओढायच्या. मुठी खाचीतच आहेत, त्या सुटलेल्या नाहीत आणि संपूर्ण शरीरात हवेचा दाब निर्माण करून घ्यायचा आहे. पूर्ण मुद्रा 1 2 3 4 5. टाळूपर्यंत भरलं आहे. टाळूपासनं खांदा, छाती, मांड्या, पाय, अंगठ्यापर्यंत त्याचा दाब निर्माण झालेला पाहतो आहे. पुन्हा अंगठ्यापासनं वरपर्यंत पाहतो आहे आणि मग सोडा. पूर्ण मुद्रा 2 हे 7 वेळा करायचं. यानं शरीरात एवढी उष्णता निर्माण होते, ती अनावश्यक जादा झाली असेल तर सोडण्यासाठी धवती प्रकार आहे. धवती म्हणजे निश्वास करत जायचं. धवती 1 असं तळापर्यंत जायचं. धवती 2 असं 5 वेळा करायचं. यानं एवढी ताकद अंगात निर्माण होते, एवढी एनर्जी की आपण तिथून फार फार आनंदी आणि कार्यरत राहतो, फ्रेश राहतो. याचं त्यांनी प्रात्यक्षिक करायला आम्हाला काय केलं, शेवटचे 2 दिवस आम्हाला अज्ञात स्थळी नेलेलं होतं. शिवपुरी म्हणून अक्कलकोटजवळ. आणि तिथं गेल्यावर आमची घड्याळ वगैरे काढून घेतलेली होती. तेव्हा मोबाईल फारसे नव्हतेच. घड्याळ काढून घेतले आणि आम्हाला सकाळी सांगितलं हा प्राणायाम घेतला करून. मग म्हटलं आता हा परिसर जरा स्वच्छ करा शिबिराचा, त्याच्यानंतर पुन्हा प्राणायाम. मग काय म्हणाले, आता आपण यानंतर इकडे थोडे भाज्या चिरायला मदत करा, हे करा, पुन्हा प्राणायाम. असं करत 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 दुसरे दिवशी सकाळी त्यांनी विचारलं, काल सकाळी कितीला उठलात तुम्ही? म्हटलं आम्हाला माहिती नाही. अंदाज म्हटलं असेल सकाळी आम्ही 6ला. बरोबर आहे म्हटले. आणि किती वाजता झोपलात? म्हटलं ते माहिती नाही. तुम्ही काल रात्री 2ला झोपलात पहाटे, पण तुमच्या ते लक्षात आलं नाही. त्याचं कारण तुम्ही थकायच्या वेळेला आम्ही पुन्हा हा प्राणायाम घ्यायचो आणि तिथून पुढचे 2 तास तुम्ही आणखीन फ्रेश राहायचं, आणखीन फ्रेश. असं रोज करायचं नाही आहे, पण या प्राणायामाची शक्ती काय आहे हे दाखवायसाठी 1 दिवस तुम्हाला ते करून दाखवलेलं आहे. म्हटलं काय ताकद आहे याच्यात. त्यामुळं कधीतरी आपलं वेळापत्रक बदललं आहे, फार काम आहे, तर बाजूला जायचं आणि हा प्राणायाम मी करतो, त्यानं मी अजून कार्यरत राहतो. एक नवी कला प्रभाकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आखून दिलेल्या मार्गाने जाताना मला मिळाली. ही अक्कलकोटच्या जवळ शिवपुरीच्या इथं शेवटी समारोप त्याचा झाला. पण गंमत अशी झाली की मी हा शिबिराचा आनंद घेत घरी आलो. सोलापूरला आलो तर माझा जो राहायचा बंगला होता तिथं दारात मला 2 पोलीस दिसले. मी घाबरलो. म्हणलं काय चोरी बिरी झाली का, काय झालं, कोणाचं? पोलीस आहेत.
तर पोलिसांनी मला विचारलं, तुम्ही श्याम भोरके का? म्हटलं हो. आणि ते पळतच सुटले. म्हटलं काय बाकी काय, थांबा थांबा म्हटलं, आणि गेलेच निघून. मला काही कळेना. मी आत गेलो घरात तर सगळं नेहमीसारखंच होतं, काही नव्हतं. कारण मी त्यावेळेला एकटाच होतो. माझी सौ पुण्याला गेलेली होती, तिथं कोणच नव्हतं. तेवढ्यात फोन वाजला, लँडलाईन होता, आणि ते सोलापूर विभागाचे पोलीस प्रमुख बोलत होते. ते म्हटल्यावर तुम्ही कुठं गेला होता? 10 दिवस आम्ही शोधतोय. शेवटी पोलीस म्हटल्यावर त्यांच्या ऑफिसमधलेही सांगू शकत नाहीत, ते सांगत नाही, कारण आमचा तो नियम होता, अज्ञात स्थळी जायचं, कुठे सांगायचं नाही. आणि त्यामुळं ते म्हणाले, मी शेवटी पोलिसांना सांगितलं, अरे बँकेचा रिजनल मॅनेजर तुम्हाला गावात सापडत नाही, काय तुम्ही नोकरी करताय, ते सापडल्याशिवाय तिथनं हलायचं नाही. म्हणून ते म्हणले, गेले 3 दिवस तुमच्या दारात बसून आहेत ते. म्हटलं काय आहे? ते म्हणले, नाही आमचे महाराष्ट्राचे पोलीस प्रमुख इथे येत आहेत, बारावकर साहेब पुण्यावरनं, आणि आपला शेजारी करा पहारेकरी असा कार्यक्रम आहे, त्याला तुम्ही प्रमुख वक्ते पाहिजे, मला कार्यक्रम पत्रिका छापायची आहे, म्हणून मी थांबलो होतो. असा त्या एक प्रसंग मजेशीर घडला, आणि तेही झालं. पण या निमित्तानं मी सांगतो, SSY हे शिकून घ्या. माझा अनुभव म्हणून सांगतो, सिद्ध समाधी शिकाल तर 10 वर्ष तरी आयुष्य नक्की वाढेल, एवढं मी सांगतो. आम्ही घरी रोज 5 ते 6 मध्ये हा योगासनाचा थोडासा भाग प्राणायामाचा आणि बाकीचा हा प्राणायाम करतो, आणि नंतर ध्यान करतो. त्या SSY मध्येही ध्यानाला महत्त्व आहे, तेही करत असतो. असा वर्ग आहे. घरी आम्ही 5 ते 6 करतो. कधी वाटलं तर फोन करून तुम्ही माझ्याकडे येऊन शिकू शकता. पण जास्तीत जास्त माहिती तरी शेअर करा. आनंद घ्या. धन्यवाद.